ही रुबाई आवडण्याची सक्ती नाही दोस्त, औपचारिक दाद देण्याची सक्ती नाही दोस्त. ही रुबाई आवडण्याची सक्ती नाही दोस्त, औपचारिक दाद देण्याची सक्ती नाही दोस्त. रुबाई आहे माझ्या जखमांचं गीत, विकण्यासाठी लिहिलेलं भावगीत नाही दोस्त. जे चणे फुटाणे खात ऐकती कविता, जे चणे फुटाणे खात ऐकती कविता, ऐकवा म्हणाले हलकी फुलकी कविता. आणि खात ऐकती कविता, ऐकवा म्हणाले हलकी फुलकी कविता. जे शब्दांचा खुळखुळा वाजवून रमती, मी वाचत नाही त्यांच्यासाठी कविता, मी वाचत नाही त्यांच्यासाठी कविता. शील स्वभावाला प्रतिकूल अशा व्यावसायिक वातावरणात जगत असताना मावशू दिवसा स्वतःला स्वतःपासून दूर ठेवू लागले आणि रात्रीच्या अंधारात स्वतःशीच एकजीव होऊ लागले. आपल्या मनाशी संवाद साधू लागले. एकांतात स्वतःच्या असण्याचं नसण्याचं आणि एकूण जगण्याचं जे नाटक आपल्या भोवती थाटलेलं आहे त्याचा अर्थ ते शोधू लागले. किती विचित्र घटना रात्रीतून ह्या घडल्या, किती विचित्र घटना रात्रीतून ह्या घडल्या. डोहात चांदण्या अशा कशा अडखळल्या, ओठात कळ्यांच्या मूक हुंदके विरले. अडकला चंद्र काट्यात बाभळी रडल्या, अडकला चंद्र काट्यात बाभळी रडल्या. नोकरीच्या निमित्तानं झांबिया सुदान असं परदेशात बराच काळ वास्तव्य झाले. रात्रीच्या एकांतात सोबतीला असायच्या पाब्लो नेरुदाच्या कविता. घरापासून कुटुंबियांपासून दूर राहताना मन व्याकुळच. कोण म्हणतं चंद्र एकच असतो, तारे तेच असतात, आभाळ तेच असतात. दोस्तांनो, आभाळाला उंबरे असतात आणि उंबऱ्या बाहेरचं आभाळही आपलं नसतं. या उंबऱ्या बाहेरच्या आभाळा पलीकडे माझ्या देशात श्रावणधारा बरसत असतील. कोवळ्या आर्द्र पहाटे तेरडा तगर थरथरत असतील. टप 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 पागोळ्या ओवीला ताल धरत असतील. माणसांनी उडू नये फार दूर, आभाळाला उंबरे असतात न दिसणारे. आठवणींना पंख असतात गरुडाचे, माणसांचे पंख असतात कातरलेले जखमी. मी उडून आलोय असाच जेटचे पंख लावून उसने. कुठल्या गतजन्मांचे दोर घेऊन आलेत मला ह्या अजनबी आभाळात. दोर कटलेल्या पतंगांचे हुंदके फक्त आभाळ ऐकतं. अजून माझ्या पंखात घरच्या दूरच्या अंगणातली हवा उरली आहे. मोगऱ्याचे श्वास, रातराणीची कहाणी, अबोलीच्या मुक्या आठवणी, तुझ्या ओठातली माझी गाणी. रात्रीच्या सन्नाट्यात मला घेरून एकट्यात फेर धरून नाचतात आठवणी. फैज अहमदचा शेर, यादों के गिरेबानों के रफू पर दिल की गुजर कब होती है. यादों के गिरेबानों के रफू पर दिल की गुजर कब होती है. एक बखिया उधेड़ा एक सिया यूं उम्र बसर कब होती है. आठवणीच्या रफूंनी किती रात्री सांधायच्यात अजून. फुलपाखरं मेली तरी पंखावरचे रंग जिवंत राहतात, तशाच आठवणी. वारा आणखीनच उदास झालाय. 8 महिन्यात आबांची 60 पत्र. त्यांच्या ओल्या पापण्यांची किंमत किती लाख पाऊस. वाटतं आयुष्याला दिवसांची भोक पडावी लेटर बॉक्स सारखी.
आणि बरसावीत असंख्य पत्र. मी पत्रांचा वास घेतो, आबांच्या सुपारीचा वास, दारातल्या मोगऱ्याचा वास. मी पत्रात स्पर्श शोधतो, पश्मिना शालीच्या उभेसारखा. ज्ञानेश्वरीचा ठसा एखादा,